नमस्कार. मुरंबामध्ये आपण पाहत आहोत की अभिनी सगळ्यांसाठी केक बनवून आणलेला असतो. सगळेजण केक टेस्ट करत असतात, पण अक्षय सांगतो की हा केक किती घाणेरडा आहे, मला अजिबात आवडलेला नाही, याची टेस्टही खूप वाईट आहे. असं बोलल्यानंतर आजी अक्षयला लगेच टोकते. असं कोणाला लगेच तोंडावर आवडलं नाही असं बोलू नये, त्याच्या समाधानासाठी छान म्हणायला पाहिजे. तर अक्षय सांगतो, हो तुम्हाला हे सगळं पटतं ना, कोणाच्या समाधानासाठी हा म्हटलं पाहिजे. मग रमाने आणलेल्या गिफ्टवर तुम्ही सगळ्यांनी कशी रिॲक्शन केली? तुम्ही पण त्याच्या समाधानासाठी म्हणायला पाहिजे होतं, खूप छान आहे. तेव्हा सगळ्यांना त्यांची चूक कळते. मग अक्षय हा रमाला हाक मारतो आणि सगळ्यांसमोर बोलवतो. रमा तिथे येते. रमा विचारते, काय झालं, तुम्ही मला हॉलमध्ये का बोलवलं आहे, काय चुकलं का माझं? परत असं बोलते. तितक्यात सगळ्यांना त्यांची चूक कळल्यामुळे अभि तिला सांगतो, मी शर्ट घालण्या अगोदरच मी त्याच्यावर माझं रिॲक्शन दिलं, पण तो छान आहे, मला माफ कर, मी असं बोलायला नव्हतं पाहिजे. आजीही बोलते, कानातले सुंदर आहे, काहीतरी वेगळं घातल्याशिवाय कसं कळेल कसे दिसतील, मीही माझे कानातले वापरणार आहे. तितक्यात दादाही सांगतो, जान्हवीला तिचा शेड नंतर लावल्यानंतर खूप आवडला, ती आता रील्समध्ये तिचा तो लिपस्टिकचा शेड वापरणार आहे. हे सगळं ऐकल्यानंतर रमाला समाधान वाटतं की चांगले गिफ्ट मी दिले आणि ती आनंदी होती. पुढे सगळेजण बोलत असताना आजी सांगते, अक्षयला मला तुझ्याशी बोलायचं आहे, माझ्याशी रूममध्ये बोलायला चल. मग अक्षयला इकडे ती घेऊन येते आणि सांगते, तू 2 दगडांवर पाय ठेवून चाललेला आहे, तुला रमाही हवी आहे आणि रेवाही, पण हे चालणार नाही. तुझा एक दगड बुडालेला आहे, रेवा प्रेग्नेंट आहे, तेव्हा तुला रेवाचीच निवड करावी लागणार आहे, असं ती त्याला समजवत असते. आणि हे सगळं शशिकांत गपचूप बाहेरनं ऐकत असतो. त्याला ऐकायचं असतं ह्या प्रश्नावरती अक्षय काय रिॲक्शन देतोय. तेव्हा अक्षय सांगतो, आजी मला कळतंय, पण आता मी रमाशी लग्न करून बसलोय, रेवाचं काय करावं मला काही सुचत नाही, माझंही 2 दगडांवर पाय ठेवल्यासारखंच झालं आहे. हे ऐकल्यानंतर शशिकांतला आनंद होतो की माझा मुलगा माझ्यासारखाच पावलापाऊल देऊन चाललेला आहे. इकडे रेवाला टेन्शन आलेलं असतं. डॉक्टरांनी जर रमा आणि अक्षयला खरं सांगितलं तर आपलं भांडं फुटेल. ती तिच्या आईला सांगत असते. तेव्हा तिची आई बोलते, मी पैसे देऊन सगळं मॅनेज केलेलं आहे, तू कसलंच टेन्शन घेऊ नको, तू आनंदी राहा. तेव्हा तिला खूप आनंद होतो. तिच्या आईला ती थँक्यू बोलत असते. तेव्हा तिची आई म्हणते, तुझ्यासाठी मला आता काय काय करावं लागणार आहे असं तिला सांगत असते. तेव्हा ती म्हणते की आपल्याला पुढे जाऊन एक बाळही आणावं लागेल, पुढे हे नाटक असंच कंटिन्यू करावं लागेल. तिची आई म्हणते, हो मी तुझ्यासाठी सगळं करेल, बाळही आणेल. आणि हसत असते, तुझ्यासाठी मला काय काय करावं लागतंय असं दोघींचं बोलणं चालू असतं. आणि हे सगळं बोलणं रमाने खिडकीतनं ऐकलेलं असतं. आता रमाला कळलेलं आहे की रेवा ही खोटी प्रेग्नन्सी नाटक करत आहे. तिच्या कानांनी तिने ऐकले. इकडे गार्डनमध्ये अक्षय त्याचा बसलेला असतो. शशिकांत त्याच्याशी बोलण्यासाठी तिथे येतो. शशिकांतला खूप आनंद झालेला आहे की त्याचा मुलगा त्याच्यासारखाच वागत आहे. तेव्हा तो त्याला बोलतो, मला माझा बछड्याचा खूप अभिमान आहे. अक्षयला काहीच कळत नाही. अक्षय पुन्हा त्याला विचारतो, तुम्ही काय बोलताय, मला काहीच कळत नाही, कशाविषयी बोलताय? तेव्हा शशिकांत सांगतो, तू रमा आणि रेवाला खेळवत आहे, तुला रेवाही आवडते, रमाही आवडते, तू सेम माझ्यासारखाच झालेला आहे आणि माझा बछडा माझा शोभत आहे, असंही तो त्याला सांगत असतो. अक्षयला खूप राग येत असतो. अक्षय उठतो आणि म्हणतो, तुम्ही काय बडबड करताय, मला एकही शब्द कळत नाही, जी मला कळेल असं स्पष्ट भाषेत बोलतात का, असं तो त्याला सांगत असतो. इकडे रमा तिच्या रूममध्ये येते. तिला आता कळलं आहे की अक्षय साधा भोळा आहे, रेवा त्याला फसवत आहे आणि हे सगळं तिला सांगायचं आहे की तिने फोनवर रेवाचं बोलणं ऐकलेलं आहे. अक्षयला शोधता शोधता ती बाहेर जाते. इकडे शशिकांताने अक्षयचं बोलणं चालू असतं. शशिकांत सांगतो, तू सेम डिक्टो माझ्यासारखा वागतोय, मला तुझा खूप अभिमान आहे. आणि अक्षय पुन्हा नाटक करायला सुरुवात करतो. तो म्हणतो, मला काय करावं काही सुचेना. मला रेवा जेव्हापासून प्रेग्नेंट आहे हे कळल्यावरती मला रेवाही आवडते आणि आता रमाशी मी लग्न करून बसले तेव्हा मला रमाईलाही सोडता येत नाही. काय करावं मला काहीच कळत नाही. मी खूप वेगळ्याच परिस्थितीत अडकलेलो आहे. कसं बाहेर निघू हेही मला कळेना आता. तेव्हा शशिकांतला खूप आनंद होतो. तो म्हणतो, तू रेवासारख्या मुलीला निवड आणि सुखाने संसार कर, असं त्याला सांगत असतो. इकडे अक्षयला रमा शोधत शोधत येते. अक्षयला ती सांगते, मी रेवाचं बोलणं ऐकलेलं आहे. अक्षय म्हणतो, कशाबद्दल बोलते, मी ना खूप चिडलेलो आहे, मला काय करावं काहीच कळत नाही, या सिच्युएशनमधनं कसं बाहेर निघू. तेव्हा रमा सांगते, हे बघा मी रेवाचं बोलणं ऐकलेलं आहे. ती तिच्या आईला सांगत होती
की ह्या खोट्या प्रेग्नन्सीचं आपण पुढे कसं काय करायचं, आपण कसं बाळ आणूया आणि ही खोटी प्रेग्नन्सी पुढे कंटिन्यू करूया, हे सगळं बोलणं मी माझ्या कानांनी ऐकलेलं आहे. तेव्हा अक्षयला खूप आनंद होतो. चला फायनली ती प्रेग्नेंट आहे नाही हे तर कळलं आहे. पुढे आपण पुरावे गोळा करू आणि तिचं काय करायचं हळूहळू आपण ठरवूया आणि ह्या गोष्टीतनं पटकन बाहेर निघूया. इकडे शशिकांत हा अक्षयच्या आईचा हात पकडतो आणि तो पिरगळतो. तिला खूप दुखतं. ती म्हणते काय झाले, सोडा माझा हात. तेव्हा तो म्हणतो हो तुला मी सोडणारच आहे आणि मुक्तही करणार आहे. लवकरात लवकर मी तुला ह्या सगळ्यातनं मुक्त करतो की नाही बघच. तेव्हा तिला प्रश्न पडतं. ती त्याला विचारते काय झालं आहे, तुम्ही कशाबद्दल बोलताय, मला कळेल असं सांगता का, माझं काही चुकलं का. मग शशिकांत सांगतो मी ठरवलं आहे तुला डिवोर्स द्यायचं, फारकत घ्यायची आणि तुला पूर्णपणे मोकळं करायचं. मग तू सुखी राहा तुझ्या आयुष्यात. तेव्हा ती बोलते मी माझ्या मुलांशिवाय ह्या घराशिवाय जगू शकणार नाही. माझ्यासोबत असं काही करू नका. पुढे काय होणार त्याच्यासाठी पुन्हा भेटू.